नागपुर में आयोजित कठाले कुल सम्मेलन में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत ने जनसंख्या में गिरावट पर चिंता जताई है। उन्होंने कहा है कि जनसंख्या में गिरावट चिंता का विषय है। आधुनिक जनसंख्या विज्ञान कहता है कि जब किसी समाज की जनसंख्या यानी प्रजनन दर 2.1 से नीचे चली जाती है तो वह समाज धरती से गायब हो जाता है। भागवत ने कहा किसी समाज का प्रजनन दर जब 2.1 से नीचे चले जाता है वह समाज तब भी नष्ट हो जाता है जब कोई संकट नहीं होता। इस तरह से कई भाषाएं और समाज नष्ट हो गए हैं। मोहन भागवत ने कहा कि जनसंख्या 2.1 से नीचे नहीं जानी चाहिए। हमारे देश की जनसंख्या नीति 1998 या 2002 में तय की गई थी, लेकिन उसमें यह भी कहा गया है कि किसी समाज की जनसंख्या 2.1 से कम नहीं होनी चाहिए। भागवत ने कार्यक्रम में मौजूद श्रोताओं से अपील करते हुए कहा, हमें 2 या 3 से ज्यादा की जरूरत है। यही जनसंख्या विज्ञान कहता है। यह संख्या इसलिए जरूरी है क्योंकि समाज जीवित रहना चाहिए। परंतु ते जे सगळं आहे जनपद म्हणजे पूर्ण समाज, त्या समाजाकरता कुळ सोडायचं म्हणजे कुळाचा त्याग करायचा आणि कुळाकरता एका व्यक्तीचा त्याग करायचा। आता त्याग काही रोज रोज करावा लागत नाही, ते प्रसंग कधी कधी येतात आणि तेव्हा करतातही। त्यांच्या गोष्टी आपण म्हणतो राम वनवासात गेले सगळं सोडून असं म्हणतो। कुंतीनी भीमाला पाठवलं बकासुराला मारायला। पुष्कळ गोष्टी आपण त्या त्यागात। हे काय बंधू असं तो जरी साता आम्ही तो थंडलीच दिधले असं ते बळी मी। कुटुंब कशा करताय? देशा करताय। जनपद म्हणजे देश। जन तेव्हा म्हणतात जेव्हा एक उद्देश असतो सगळ्यांचा, त्यांचा जन होतो। लोकांचा जन नाही होत, समूहाचा जन नाही होत। समूहाला एक ध्येय पाहिजे। आपल्या सगळ्या देशामध्ये एकच ध्येय आहे लोकांना। सिनेमाच्या गाण्यातही तेच येतं ना, सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना। हे सगळ्यांना वाटत होतं देव भेटला पाहिजे, काय सत्य आहे सृष्टीच्या मुळात ते कळलं पाहिजे। ते सगळ्यात मोठं लक्ष आहे। आणि आपल्या सगळ्या समाजात गरीब श्रीमंत, जंगलात राहणारे, शहरात राहणारे, ही भाषा बोलणारे, तेव्हा सगळ्यांना हे ध्येय आहे। म्हणून आपलं एक जनपद आहे, त्याच्याकरता आपलं कुटुंब आहे आणि व्यक्ती या कुटुंब करतात। यांचा त्याग रोज नाही करावा लागत, पण यांच्याकरता नित्य जगावं लागतं। आणि म्हणून आपल्या इथे समाजाचा घटक व्यक्ती नाही आहे, समाजाचा घटक कुटुंब आहे। जसं आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, त्या सगळ्या पेशींमध्ये जे डीएनए आहे ते सारखं आहे। त्यातली एक पेशी कोणाच्या हातात लागली तर आता क्लोनिंग करून त्या एका डीएनए पासून तो पूर्ण प्राणी तसाच्या तसा उभा करता येतो, तो मनुष्य तसा उभा करता येतो। प्रत्येक पेशी हे शरीराची इकाई आहे, युनिट आहे। तसं प्रत्येक कुटुंब हे समाजाचं युनिट आहे, व्यक्ती नाही। त्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतो, निरनिराळ्या प्रकारचे घटक असतात, प्रोटोप्लाझम असतो, असे सगळे आपण व्यक्ती आहोत। आमचं कुटुंब हे समाज आहे, समाजात लहान ग्रुप आहे। समाजात कसं राहायचं, कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंता आहे, चिंतेचा विषय आहे। याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। आणि म्हणून कुलरीती वगैरे शब्द आपण म्हणतो, हा आमचा कुलधर्म आहे। धर्म सगळ्या जीवनाची, सृष्टीची, मनुष्यतेची, अर्थकामसहित मोक्षाची, शरीर मन बुद्धी सहित सगळ्या जीवाची धारणा करतो, त्याला टिकवून ठेवतो, त्याला उन्नत करतो, त्याला पलीकडे नेतो। तो धर्म आपल्या जवळ आहे। तो धर्म शिकणे त्याच्याकरता कुटुंब आहे, धर्म शिक्षण मिळतं। खानपान पूजा केवळ एवढं नाही, एक फार लहानसं अंग आहे आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं। परंतु सगळं जग चालावं, सगळा समाज चालावा, सगळे सुखी व्हावे याकरता जो असतो तो धर्म धारणा करणारा, अभ्युदय आणि निश्रेयस, इहलोकीचं आणि परलोकीचं सुख एका वेळेला देणारा,
तो धर्म मिळतो कसा? तो कुटुंबातून मिळतो. आचार धर्मासहित आचार धर्म देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतो. बदललेला आचार धर्म सुद्धा कुटुंबातूनच मिळतो. आता जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो. जातपात किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथे, तर हे माहीत सगळ्यांना आहे. सगळ्यांची मान्यता आहे आपल्या शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही, हे आचार्यांनी म्हटलं. पण हे करताना सवय आड येते. ती सवय जाईल कशी? कुटुंबात आचार सुरू झाला की जाते. म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळेल. आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे, हे कुलसंमेलन याचं फार महत्व आहे. इतका सायास करून, प्रयास करून, एका अर्थाने पश्चर्यास करून आणि हे सगळं शोधून काढलं, कुलवृत्तांत वगैरे. हा केवळ कुलाभिमान नाही आहे. आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असला पाहिजे. पण त्यातून आपली परंपरा काय आहे, आपण कशा करता आहोत, आपलं सामर्थ्य काय आहे, या सगळ्याचा परिचय होतो. त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न होतो. आणि ज्यापाशी स्वगौरव आहे, स्वाभिमान आहे, तो जीव उभा राहतो. ज्याला असा काही गौरव प्राप्त नाही त्याला काही मिळत नाही. वाघाचं पिल्लू धनगरांना सापडे, डोळे उघडायचे होते, ते त्यांना दया आली, मारलं नाही, ज्याला घेऊन आले आपल्याबरोबर. ठेवणार कुठे? बकऱ्यांमध्ये ठेवलं. ते बकऱ्यांमध्येच लहानाचं मोठं झालं. बकऱ्यांमध्ये चरायला जायचं जंगलात. गवत खायचं की नाही माहित नाही, पण जायचं हे खरं. त्यांनी दुसरं पाहिलंच नाही. धनगर असतात ते आपले मालक आहे, बकरे असतात त्यांच्यात मी एक आहे, आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते. पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे घुमतात, त्यांना घाबरून कळपात परत यायचं असतं, नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाजते. हे एवढं जीवन त्याला माहिती. तो कळप जंगलात गेला.